एव्हरीवन, आज मी पुंगळी पाटोडी बनवली होती. तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. तर कांदा भाजून घेतलेला आहे, गॅसवर खोबरं भाजून घेतलेलं आहे, मिक्सरमधून फिरवताना त्याच्यामध्ये लसूण टाकलं, अद्रक टाकला, धनिया टाकून मिक्सरला फिरवून घेतलं. पाटोडी बनवण्यासाठी बेसन घेतले, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, जिरे पावडर टाकलेला आहे, पाण्याने गोळा भिजवून घेतलेला आहे, त्याची पोळी लाटून घेतलेली आहे, असे लांब काप करून घेतलेले आहे. आणि जे वाटण बनवलं होतं ते थोडं वाटण याच्यावर लावलेलं आहे, त्याच्यावर थोडं धनिया पावडर टाकलेला आहे, खसखस टाकलेली आहे आणि धनिया टाकलेला आहे, म्हणजे कोशिंबीर. आणि अशा प्रकारे आकार काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पाणी फोडणी घालायचं आहे. त्याच्यासाठी मी तेल गरम केलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकलेला आहे, त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे, तेजपत्ता टाकलेला आहे. आणि जेवढं वाटण बनवलं तो उरलेलं ते सगळं याच्यामध्ये टाकून थोडं तेलामध्ये होऊ दिलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये तिखट, मीठ टाकलेला आहे, धनिया पावडर टाकलेला आहे, काळा मसाला टाकला, सावजी मसाला होता, तेलामध्ये होऊ दिलं, गरम पाणी सोडलेलं आहे आणि पाठोड्या सगळ्या याच्यामध्ये सोडून दिल्या, वरून मीठ सुद्धा टाकलेलं आहे. पाटोडी रेडी आहे आणि करून पहा, खूप टेस्टी लागते ही पुंगळी पाटोडी.